हे गांजा फुक्यांनी लिहिलेली सण नाहीत आपले, गोट्या खेळणाऱ्यांनी लिहिलेले नाही, अधिकारी सण आहेत. आपल्या सणाच्या पाठीमागे तत्व. नागपंचमीच्या दिवशी झोके का खेळतात? झोका खेळायची पद्धत आहे नागपंचमीच्या दिवशी. शास्त्र आहे आपल्या भारतीय, प्रत्येक प्रणालीत शास्त्र आहे. का झोके खेळतात? मासोत्तम मासे श्रावण मासे वद्यस्थितो यनी आषाढ मासे दूषित भयाभर वायुर्वेग अस्थिर कुंज भयास्थिति जायो वृक्षस्तता भय जायन्ते परिपाके नायतो जया ध्वनि भयास्थिति. आषाढ मासातल्या शेवट्या 9 दिवसामध्ये दूषित प्रणालीचा वायू फिरत असतो. श्रावण मासाच्या सुरुवातीला त्याचा प्रकोप वाढत असतो. त्याचा प्रकोप वाढल्याच्या नंतर अस्थिवर अटॅक शब्द इंग्रजी नाही का, अस्थिवर प्रघात करत असतो. आणि त्या अस्थिवर प्रघात झाल्याच्या नंतर अस्थि हलणारा जो लिक्विड असेल, जे मधलं जल असेल, मधलं पाणी असेल, काय कॅल्शियम असेल, हे मठ्ठ होत असतं. म्हणून पंचमीच्या दिवशी झोका खेळल्याच्या नंतर अष्टांग हलत असतात. आणि अष्टांग हलत असताना या वायूवर मात करण्याची प्रणाली फक्त त्याच दिवशी असते. आणि त्या दिवशी भाजलेली पदार्थ खात नसतात, उकडलेली पदार्थ खात जावा असा नागपंचमीचा सण आहे. बऱ्याच सुंबळ्यांना याची अक्कल नाहीये. जरा जोरात 4-2 पुस्तकं शिकलेले म्हणले काही लोक लिहित असतात. बापाची जागिरी आहे का नालाय का तुझ्या? लोकांना काही लिहायला शास्त्र आहे त्याच्या पाठी. सण आपले तात्विक असतात. सांगितलं नारदा इंद्रा हे तुला करता येणार नाही. इंद्राने सांगितलं मी नेऊन घालतो घरी. बाईला हुशार होती. त्या बाईने विचार केला माझ्या मालकाला जाग आली, मला माझ घरात पाहिला असेल पलंग दिसत नाही, तुम्ही हरण केले. आता जर मला नेऊन घातलं तर माझे मालक म्हणतील इंद्रासोबत गेलतीस, आता घरात येऊ देणार नाही, मला मारतील. मी मरायला भिणार नाही, पण माझ्या पोटात जो बालक आहे तो निष्पाप आहे, त्याने आतापर्यंत काही पाप केले नाही. हे मारल्याचं पातक मलाही लागेल, तुम्हालाही लागेल. मग नारदा तुम्ही जर अडवलं नसतं तर मी वरे गेले असते. पण तुम्ही अडवल्यामुळं मला हे नेत नाहीत, मला नवऱ्याकडे जाता येत नाही, मी करायचं काय? नारदानं सांगितलं संन्याशान बाई कशी सांभाळा? म्हणले माय म्हणून सांभाळा, बहीण म्हणून सांभाळा, लेक म्हणून सांभाळा. आणि मधु नावाच्या अरण्यात कयाधू नारदानं सांभाळली, आश्रम केला. आणि त्या आश्रमावर कयाधूचं वास्तव्य. आता नारद काय ते तुमच्या आमच्यासारखे थोडीच होते दुसऱ्याच्या कुडाच्या तुराट्या मोडणार. ते काय रिकामी थोडी बसत होते. आणले द्राक्षे खाय, आणले टरबूज खाय, आणले इठ्ठला अन्नानं खरबूज तेच खाय. नारदानं 9विधा भक्तीचं सूत्र लिहिलं. आणि 9विधा भक्ती सूत्र ग्रंथ मधु नावाच्या अरण्यात लिहिला रघुनाथ बाबा. आणि हा ग्रंथ कयाधून ऐकला. आणि कयाधून ऐकत असताना तिच्या पोटात गर्भ होता. हे झाले गर्भसंस्कार बनकरांना. हो, 4 लोक पोटात शिकले. त्या दिवशी तुम्हाला अभिमन्यू सांगितलं. अष्टवक्र नावाचा एक पुत्र होता. त्याचे वडील फार विद्वान होते. बंदीच्या प्रश्नातून लाखो महाराज जर कोणी सोडले असतील तर अष्टवक्रांनी सोडले. अष्टवक्रांच्या वडिलाचं नाव होतं कहुळ महर्षी. उत्तर बुवा लक्षात ठेवा. विठ्ठलांना भागवत सांगतेत बरं उतरेश्वर बुवा. गाथ्यातले प्रमाण लय पाठ आहेत. हो, मी एरंड बागलात घेत नाही. मला ऊस संगट व्हायचा आवडे. हरकळ बखावून असायला. ते गायनातला बादशाह आहे आमचे हरकळ बुवा. हे पान कसं भागवतात पकवात. तुम्ही याच्या आधी नसन कधी पाहिला नाही का? तबले पाहिले असते. हा, भागवत हुशार माणूस कॅमेऱ्याच्या पुढे बसला. नावच मोहन. पुन्हा स्पीकरवाल्यानं चांगला आवाज द्यावा म्हणून खेटूनच स्पीकरवाल्याच्या. या दोघांची काशीन महित वनर्षीच.
कहुळ महर्षींचा पुत्र, ते वेदाध्ययन करायचे. आणि एके दिवशी संध्याकाळी जेवण झालं, वेदाच्या ऋचा पाठ नामनेन तो नामना भयोस्थितो यज्जायते न कृतु कृतु भवास्थिता यज्जायते न जज्ञिरे सुदकाला प्रविष्टतो छंदाम छंदन परिभय जातो जास्वतीदा नीलो भया भय परिपाके हृदो भया भय जायन्ति वृष्णिरनदिपदि सकल सुधा भगदं भय भय जायन्ति. अशा ऋचा म्हणत असताना भेदाम परियो परियां भेदो नैवं छिन्नन् मिन्मखजायो इन्मखजायो परीतो भेदा. असं म्हणल्याबरोबर आतून आवाज आला, परीनो भेदा नैवं ममं भेदां परियो. कालच्या भागवतात मी वेगळं सांगितलं, मला रुच्या पाठीत म्हणून मी सांगेल काय सांगायचं ते. पुन्हा तुम्ही म्हणताल तिथलं युट्यूबला वेगळंच ऐकलं आणि इथलं वेगळं. हा, बोट घालायची नाही. कहुळ महर्षीने विचार केला, माझी चूक काढली कोणी? शिवाजी काका. बायको म्हणली, मी काहीच बोलत नाही, मी नुसतं ऐकायला लागले, हे पोटातलं बोलायलंय. थोरे साहेब, कहुळ महर्षीनं विचार करायला पाहिजे होता, आपल्या बायकोच्या पोटातलं बालक आपली चूक काढतंय त्याअर्थी आपला मुलगा किती विद्वान आहे. पण माथाऱ्याला राग आला आणि माथाऱ्यानं शाप दिला, माईच्या पोटात हेच तो बापाची चूक काढायलास तू 8 जाग्यावर वाकडा होशील. ते पोरग जन्माला आल्यावर 8 जाग्यावर वाकडं झालं, नाव ठेवलं अष्टवक्र. 71 प्रश्न आहेत महाभारतामध्ये आणि बंदीचे प्रश्न वेगळे. त्यांनी महाराज बोलवायचे. जगात हे आवडत नाही असा माणूसच नाही. ऐसा कोणी दावा हे जया नावडे. एवढे पैसे देतो ह्या प्रश्नाचं उत्तर द्या, नाही दिलं तर बंदीत. लाखो महाराज बंदीत. आणि कालांतराने एके दिवशी हा अष्टवक्र वाकलेला, रांगत रांगत चालता येत नव्हतं ना, गेले. तो अष्टवक्र रस्त्याने चलत असताना गुमास्त्यानं पाहिलं तर अष्टवक्राला ऊन लागू नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी गेलता. तर गुमास्त्याने प्रधानाला सांगितलं, प्रधानाने राजाला सांगितलं, राजे साहेब, 8 जाग्यावर वाकलेला एक व्यक्ती आपल्या नगरीत यायलाय, तुबे महाराज. आणि त्याच्या डोक्यावर सूर्यानं छत्र धरलंय. राजाने उचलून नेला. ह्योच प्रश्न विचारणारा कोण आपण? मी अष्टवक्र आहे. काय देऊ? काहीच देऊ नका. जे महाराज बंदी शाळेत टाकलेत हे मोकळे करा. तर राजा म्हणला, महाराज ह्या अशा गप्पा हाणू नका, आपल्या प्रश्नाचे उत्तर द्या आणि मग महाराज बंदीतून सुटतील. विचार काय विचारायचे तर. राजाने प्रश्न विचारला आणि प्रश्नाचं शेवटचं अक्षर पडतंय की उत्तर. नामनेन मुग्धा मुग्धे तो नामने. खटकन उत्तर, काय विषय नाही. खडाखड उत्तर दिले. गुमास्त्याला सांगितलं, बंदी शाळेचं किलूक तोडा, महाराज मुक्त करा. उघड किलूक महाराज मुक्त केले. राजा दारात उभा होता. आम्हाला कोणाच्या आज्ञेहून सोडे? महाराजाने विचार केला, इतक्या वर्ष आपण बंदीत बसलोत, पण या साधूनं आपल्याला सोडे, या साधूचं दर्शन घेऊ द्या. पण त्या अष्टवक्र नावाच्या साधूनं विठ्ठल अण्णा असा शब्द वापरला, पाया पडू देतो पण नाव सांग जा. पाया पडू देतो, नाव सांग जा. नाव ऐकायचं आणि पाया पडू द्यायचं. एका व्यक्तीचं नाव ऐकलं, पाया पडू दिलं. त्या व्यक्तीची पत्नी मागं होती. नाव काय? आमकं नाव. उंच आसनावर बसेल तर आसनावर उडी टाकली, त्या बाईचे पाय धरले. सगळे महाराज बघू लागले. आपल्याला सगळ्याला पाया पडू दिलं. ह्या बाईच्या नवऱ्याला पाया पडू दिलं, पण ह्या बाईला नाही पाया पडू दिलं. बाई कोण असेल?
अष्टवक्राची आई होती. आई होती. मुलगा ब्रह्मवेत्ता जरी झाला तर माईपेक्षा मोठा होऊ शकत नाही. बापापेक्षा मोठा होत असतो पण माईपेक्षा मोठा होत नाही. काय शास्त्र आहे. त्यावेळेला कहुळ महर्षींना लक्षात आलं काय लेकरू आहे आपलं, आईच्या पोटात शिकलेला मुलगा. म्हणून आपल्याकडे गर्भसंस्कार करत असतात. मी बोलून गेलो एके दिवशी, गरोदर स्त्रीनं चांगलं वाचा, चांगलं ऐका. ह्या टीव्हीवर घाणेरडी गाणी पाहू नका पोटात बालक असल्याच्या नंतर. सुविधा काळ घोडे चांगल्या मालिका आहेत. महाभारत आहे, रामायण आहे, प्रवचन आहेत, कीर्तन आहेत, व्याख्यान आहेत, ऐकत जा. नऊ मास पूर्ण होत आले. आईच्या पोट प्रल्हादी बिंबला उद्धवाला आधला कृष्णदाता. 4 लोक आईच्या पोटात शिकले, त्याच्यापैकी हा एक. कैदो हुशार होती. कैदोनं सांगितलं स्वामी म्हणजे नारदांना, मला बाळांतपणासाठी एखादी स्त्री असावा. देवयक्ष गंधर्वाची आजी आणली. नारदानं देवयक्ष नावाचा गंधर्व, हा नारदावर अतूट प्रेम करणारा गंधर्व होता. या गंधर्वाची आजी बाळांतपण करण्यासाठी खाली आणली. बाळांतपण झालं, दिव्य असा बालक जन्माला आला. बालक जन्माला आल्याच्या नंतर आता त्याचं नाव काय ठेवायचं. 12 दिवस संपले. नारदासारख्या 6व्या क्रमांकाच्या संन्याशाच्या मांडीवर कैदून आपलं बालक दिलं आणि नारदाने ते असं बालक पाहिलं. पाहिल्याच्या नंतर त्याच्या जिभेचा शेंडा हलत होता. परा पश्यंती मध्यमा वैखरी. 4 वाण्या आहेत माणसाला. परा नावाच्या वाणीनं भगवंताचं चिंतन करीत होता. नाम प्रल्हाद ठेविले रे, नाम प्रल्हाद ठेविले. पराविया वाणी घोकितसे नाम, पराविया वाणी घोकितसे नाम. परा नावाच्या वाणीनं भगवंताचं चिंतन करीत होता म्हणून प्रल्हाद नाव ठेवलं. परीक्षिती नाव का ठेवलं तुम्ही ऐकलं त्या दिवशी. प्रल्हाद नाव याच्या करता आनंद. म्हातारीनं सांगितलं येऊ मी या. मला शास्त्राधार सापडला नाही, मला वेदाधार सापडला नाही, मला पुराणाधार सापडला नाही, पण एका चांगल्या मी मानणाऱ्या 6 लोकांपैकी एकाचं वाक्य सांगतो. आकाशामध्ये आपल्या लहानपणी 4 चांदण्या, म्हणजे बाजेचे खाटेचे 4 माचवे आणि त्याच्या बाजूला एक चांदणी, झोपलेल्या माथारीचं डोकं, तिथे एक चांदणी, माथारीचं द्रव्याचं गठुडं आणि पलीकडून 3 चांदण्या. हे चोर आले असे आपले आजोबा पंजोबा म्हणायचे. ते माथारीचं खाटलं, ते माथारीचं खाटलं. थोरे साहेब असं म्हणायचे बरं त्या काळात. तर ही जी बाज होती का, ज्या बाजेवर प्रल्हादाला पोटात घेऊन ज्या बाजेवर एका साधूला जन्म देणारी आई पतिव्रता झोपली, तिच्या स्पर्शाने पुनीत झालेली बाज देवयक्ष नावाच्या गंधर्वाच्या आजीला गंधर्व लोकात ती बाज आहे. म्हणून माथारीचं खाटलं म्हणतात. वाक्य नीट ऐका. मला शास्त्राधार पुराणाधार वेदाधार सापडलेला नाही. चांगल्या माणसांचं वाक्य. माना न माना, मी मानतो, माझा विश्वास त्या व्यक्तीवर आहे. कैदूला सांगितलं आईसाहेब चला मी नेऊन घालतो. कैदूच्या डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं देवर्षी मालक मारतील. नाही मारित, मी साधू आहे. निष्ठेनं भजन करणाऱ्या लोकांवर प्रत्येकाचा विश्वास आहे. शिवाजी काका मालपाणी शेठच्या घरी राहत असताना माझ्यापेक्षा कमी वयाचे 7-8च माणसं तिथं आले असतील. बाकी सगळे माझ्यापेक्षा जास्त वयाचेच मला भेटायला आले. पण जो बी भेटायला आला तो माझ्या पाया पडला. ही ताकद कशाची माहिती? फक्त भजनाची.
नारद भजन करत होते म्हणून राक्षसाच्या घरी पण किंमत होती. नारद तिथं गेल्याच्या नंतर हिरण्यकश्यपूने प्रणाम केला. कोण कया दो ताण घेऊ नका म्हणले. नेत होता इंद्र पण मी अडवली माझ्या आश्रमावर. विश्वास आहे. हिरण्यकश्यपूने नारदाच्या विश्वासावर पत्नी घरात घेतली. भानगड अशी झाली. आईच्या पोटात असताना नवविधा भक्तीचं सूत्र शिकलेला प्रदात उपजताच नारायण नारायण लागला. आणि त्याच्या वडिलाला भजन आवडत नाही. वडील पाकिस्तानी पोरग हिंदुस्थानी. ही सगळी अडचणच झाली. नाव घेऊन दि देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. दौंडी पिटवली. कोणी जर भजन केलं तर खबरदार फासाव देईन, सुलाव देईन, पाण्यात टाकीन, कडेलोट करीन. ऐकणं प्रल्हाद. शाळेत घातला. श्लोक काढून ठेवा. बर ठीक आहे. शिकवायला षण्ण आणि अमर्क नावाचे दोन शिक्षक होते. हे ऊर्जस्वतीचे मुलं होते. त्यांच्या आईचं नाव होतं ऊर्जस्वती. मुलीचं नाव ऊर्जस्वती ठेवीत जा. एखाद्याला ह्या 15 दिवसात जर नात झाली, ह्या 15 दिवसात, तर तिचं नाव हरिप्रिया ठेवा. फार मोठी ताकद असते नावामध्ये. अहो नावावर जग चाललंय. नावावरच जग चाललंय. सगळ्यांची नाव पाठ नाहीत मला. क्विंटलभर साखर सांगितली, पैसे नाही. कोण पाठीलं? बनकर अण्णांना. येऊन जा. कोण पाठीलं? विठ्ठल अण्णांना. कोण पाठीलं? डिके नाना. कोण पाठीलं? चांडक शेठ. कोण पाठीलं? मालपाणी शेठ. कोण पाठीलं? थोरे साहेबांनी. 20 क्विंटल नाही. कोणी पाठीलं? ते ते खरड छाटणी करतून ते रासाहेब त्यानं. हा का पैसे देईन. यायचे नाव ऐकलं. आता उद्या 2 तारखेचा किराणा शिवाजी काका तुमचा. हा दळबी जाऊ द्या ना. लासलगाव मधला आणि इंचूर मधला दुकानदार देईल ना त्याला. तुम्हाला जायची काय गरज आहे. शिवाजी काकाने बाई चिठ्ठी पाठवली. थोरे साहेब कशावर चाललंय जग? नावावर. नावावर आहे. नावाला किंमत आहे. मला 3.25 एकर जमीन होती. तशी 14.25 एकर होती. मी बंधूला फ्रीमध्ये देऊन टाकली. गुंठा नाही घेतला. वडिलोपार्जित चट देऊन टाकली त्याला. मालकान म्हणलंय म्हटलं दिलं ना. त्याच्यात बळावं इतकं इचकित तुमच्या पुढं. ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कोंदा खांदी चोर. पावणे 3 एकर जमीन घेतली. एक जणाला वाहल दिली. आमच्या शेतात आऊत नेलं. वखर म्हणतात का आऊत तुमच्याकडे? वखर. वखर वखर नेलं. वखराचं जानुळं तुटलं. जानुळं कळतं का? उतर बा तुम्हाला. पण तुम्हाला कळतं का जानुळं? इमानदारीने. हा कळतंय ना. आवताला किती भोकाड. या बा वक्त्याच्या पुढं घागरीवाल्याच्या जवळ बसायचंच नाही. वक्त्याच्या पुढं बोललो काही बोललं की ते तिसरंच काढीत आहे. आणि घागरीवाली पशी बसले की ती पाणी ओतू देऊ देऊच बेजार. जानुळं तुटलं. 4च वाकानं राहिले. तास राहिले. पळाटीच्या कापसाची पाळ. मला फोन आला म्हणे महाराज काय हो तुमच्या रानात ते जरा दगड लागला जानुळच मोड. म्हणजे 5 अडकवायचे असतील ना खालून 2 जानुळे. जानुळं, फावंड, रुमणं, दांडी, येठण. येठणं 2. अर्ध्यात एक असा मणी असतोय. मण्याच्या पुढच्या येठणाला काय म्हणतात आणि मागच्याला काय म्हणतात? काय झालं मोहन बुवा? सांग का काय म्हणतात मागच्याला? तर ह्या पुढे येत नाही तर सांगितलं असतं.
मागच्या यटणाला नाव जरा खराब आहे, ऐकायला जरा बेकार वाटते, ती म्हणत नाही. चला असू दे, जाऊ दे. माणसाला ऐकायचं असेल तर मग भागवत सुटल्यावर सांगतो. हे ऐकायला बरं वाटतं आणि पुन्हा म्हणते मेल्याला इचकी तुम्हा म्हणून इतकं बोलायची काय गरज आहे असं म्हणते पुन्हा. जानोळं तुटलं अण्णा, गड्याचा फोन आला. अरे म्हणलं शेजारी अण्णासाहेबाची जमीन आहे, 150 एकर जमीन त्या माणसाला, त्याला आऊत मागणं. आता ते माणूस असला होता, त्याच्या ऊसाकडे कोणी नुसतं पाहिलं तर ऊसानंच हानीत होता. आऊत देतोय तो. ते हे काय 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 चलो इकडं. ते म्हणला ऐकाय की काय नाही, भागवत सांगायला का होय बरं होय. ते म्हणला ते बोलू दे नु म्हातार. म्हणलं तू त्याच्या गड्याकडे जाय आणि गड्याला म्हण बाळू महाराजांना माणूस पाठीलाय. गडी गेला आणि म्हणले बाळू महाराजांना. बरं 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 कोण हे? ए तो मोघाच बॉम्ब लायचं ना. ते पाहस म्हातार म्हणायचं की नाहीचं काय नाही, भाषाच कडक ना आमची गडी. काय काम आहे? काय 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 नाही, हे तुमच्या शेजारी नाही का ती 2.5 एकर बाळू महाराजाची जमीन आणि पाटाभर पाळी घालायची राहिली, वखराचं जानोळं मोड. बरं 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 मग तुमचं वखर द्या ना. येडपटेच खरे, आमचं वखर तुझ्या बायलावर जमतं का? आता यायचं वखर उच बायलावर भरलेलं शेवकरळ होत असतं ना. लय गाड्याला शेवकरळ कळणं आणि 12 महिन्याचे पैसे नगदीच, काशीच मालकाची काशीच. आणि पुन्हा काही म्हणल्यावर हां संपलं पैसे, पुन्हा पाडव आल्यावर देईल. हो हिसाब झाल्यावर पाहू म्हणले. यानंच शेतकरी कदरले. पण पुन्हा एकदा सांगतो, 8च वर्ष दमदारा. हो राजा असताल राजा. बर मग एक काम कर, तुझे बैल आहेत बुटे, आमचे बैल आहेत उच. आमचा आऊत तू ह्या बैलावर शेवकरळ होईल, त्याच्यापेक्षा बैल आमचीच नाही, आऊत आमचंच नाही, येठण पास आमचीच नाही. हे म्हणलं तुमच्या बैलाला मका लागते, आमचीच कापून नाही. आणि यानं 2 वाघारी पाळलेल्या होत्या, 60भर मका नेली बैलाच्या निमित्तानं. हप्ताभर याच्या वाघारीला मका तिथलीच. हो कोणाच्या नावावर आऊत भेटलं? जो गिरगावचा बाळ्या देवाचं नाव घेतो तर त्याच्या नावावर आऊत बैला सगट भेटते. ही माझ्या नावात इतकी ताकद येते, ह्या मालकाच्या नावात किती ताकद असेल. नावं चांगली, चांगलं वागलं पाहिजे नावानं, फार ज्ञातीपणे नाव. हो ऊर्जस्वतीचे पुत्र शुक्राचार्यांची मुलं शंडामर्क शाळेत घातले. हे काय मिळ नाही, मास्तरायलाच भजने केलं. ते प्रल्हाद इतका असा भक्तीनं मर्मज्ञ झाला, भक्तीचं करण इतकं होतं. मास्तरानं कान पिळल्याबरोबरच कानातून हातात करण, हातातून हृदयात करण, आणि मास्तरच म्हणू लागले नारायण 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 श्रीमन नारायण नारायण भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. वाटेल ते प्रयत्न केलं, जमत नाही. राग आला. प्रल्हादाला मारण्यासाठी वेगात सांगतो, वेळ संपत आलाय, 9:30 वाजलेत. प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूनी बरीच प्रयोग केली. मतांध हत्तीला मध्य पाजलं, पायाखाली थोडवलं, काय नाही. उकळत्या तेलात टाकलं, काहीच नाही. उंच कड्यावरून फेकलं, काहीच नाही. वाटेल ते प्रयत्न केले. देव सखा जरी जग घे कृपा करी. देव सखा असल्यावर काय त्याला. मग बेचैन झाला तो, बेचैन. त्याच्याकडे एक पाहुणी आली. त्या पाहुणीचं नाव होतं श्विका. हिनं सांगितलं तुम्ही राजन खराब कस काय झालात? सगळं चांगलंय, पोट्ट खराब आहे म्हणे. इतकं चांगलंय म्हणे,
माझ्या राज्यातलं कुत्र सुद्धा मला बघून अशी शेपूट हालीत नाही, अशी हालीत आहे. म्हणजे कुत्र सुद्धा मला आडवं जात अशी शेपूट हालीत आहे, अशी अशी हालीत नाही. इतकं वचप आहे म्हणलं माझी राज्यावर. पण पोट्ट खराब आहे. ते म्हणले मारा ना मग. ते म्हणलं लय प्रयत्न केला पण मरतच नाही. मी मारते म्हणजे. धुरुडा नावाचा सण तुमच्याकडे असेल ना? ना धुरुडा आहे सर. धुलिवंदन धुरुडाच. नाही काय नाही काय नाही धुरुडाच. मी काय गांजा ओढून आलोय का माझ्या गोळ्या संपल्या? मी म्हणतो तेच खरं. अहो धुलिवंदन कशाला म्हणायचं? लागी लगन अरे तो रंग लागावा, त्या नादात मग्न व्हावं, ते धुलिवंदन. हे धुलिवंदन कुठं पळलेली कुठं बोंबलत फिरायली. धुरुडा सण धुलिवंदन सण आपला नाहीये, लक्षात ठेवा. धुलिवंदन हा सण विप्रचिती नावाच्या राक्षसाचा आहे, आपला नाहीये. नाहीये सण आपला. आपण बोकंडीवर घेतलाय, तो सण आपला नाहीये. सानपजी तिला अग्नी प्रसन्न होता. तिने असा चुलंगणातच हात घातला आणि हातावर विस्तू घेतला. हिरण्यकश्यप म्हणे तुम्हाला पळत नाही? नाही. मग एक काम करा म्हणे, लाकडं जमा करा. गावाच्या बाहेर लाकडं जमा केली आणि त्याच्यावर ही बाई बसली आणि प्रल्हादाला मांडीवर घेतलं. बांधा म्हणले आता. पेटून दिल्यावर हा जळण, मला काय अग्नी जाळीत नाही. अग्नी हिच्यावर प्रसन्न होता पण चांगलं काम करण्यासाठी होता, वाईट काम करण्यासाठी नाही. देवानं आपल्याला एखादा सद्गुण दिला, तो चांगलं करण्यासाठी असावा. मी पुन्हा एकदा सांगतो, ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर देशातलं सर्वोच्च पद राजाश्रय पाठीमागं असल्याशिवाय थोरे साहेब मिळत नसते. तुम्ही अब्जानं पैसे खर्च करा, अब्जानं. तुम्हाला जर राजाश्रय नसेल तर ते मिळत नाही. मग तुम्हा पांढऱ्या कपड्यावाल्यांना ही जी पदं मिळालीत, हे काहीतरी जनतेचं भलं करण्यासाठी भेटलीत. त्याच्यासाठी पुनश्च हे पद वापरले की कोट्यावधी यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला. कालही वापरला शब्द, आजही वापरतो. एखाद्या माणसाला पळायचा सद्गुण द्याला, ते बेटो चोऱ्या करू लागलं, हाणलं ना पोलीस आहे ना. अरे पळायला जर सद्गुण द्याला तर शर्यतीत भाग घे, विदेशातला आव्हाड आणशील, पण चोऱ्या करायला. रघुनाथ बाबा एका माणसाला ओझे उचलायचा ना आतले, काही उचलू लागला आणि उचले खाल्ले खपके. एक जणाला हाताला सद्गुण द्याला, पकवाद वाजव, ढोलकी वाजली. कशी नशिबाने थट्टा, कसे नशिबाने थट्टा आज मांडली. इकडं मरण सोमळ्या भाजनात गुंदेला गाचा. बघा तुम्ही आजही मुद्दाम एके दिवशी पॅसेंजरनं प्रवास करा, रेल्वेनं पॅसेंजर डब्यात बसा, सहज बसा घंटाक्स लासलगाव ते नाशिक पर्यंत. तुम्हाला इतका गायन करणारा एखादं भेटन. मया झोपडीचा बांबुलई खिडका, मई झोपडी मोडल बर का. काय नाही, पेटी नाही, तबला नाही, काय नाही, डबकच वाजितो. ते जर आमच्याकडे आलं ना तर बऱ्याच लोकांना नाशिकला गट्टू उचलायला जावं लागेल. इतका स्वर खास. पण ते रेल्वेत डबा वाजायले. ब्रह्म विष्णू आणि महेश्वर, इकडं म्हणणं ह्या स्टेजवर, तिथं रेल्वेत काही 1-1 रुपया जमा करायला. इतका स्वर चांगला, पण तिथं वापरला. सामान्य गुणवान नाहीत. त्या रेल्वेत एखाद्या एकचा आवाज जर ऐकला तर हृदयाला गारवा फोडतील इतका आवाज.
पण चुकीच्या ठिकाणी आवाज वापरला. स्टेज मिळत नसेल, नाही मिळू द्या. सामान्य एखाद्या खेड्यातल्या मंदिरात भजन म्हणा, कोणीतरी तुम्हाला भाकरी आणून देईल. काय रेल्वेत नालायकाच्या पुढे हात पसरायचा. गुण हा चांगल्या ठिकाणी वापरला पाहिजे. अग्नी प्रसन्न आहे, गाव पेटला असेल तर इज व्हायला प्रयत्न कर. का लेकरं जाळती दुसऱ्याची? मग वाईट काम करण्यासाठी कसा अग्नी प्रसन्न होईल? बांधू लागले तिला. प्रल्हाद म्हणला बांधूच नका, मी तुम्हाला पक्क धरितो, मला बांधूच नका. दिलं पेटून. होता शनी पौर्णिमा म्हणते. हा सण 2 गोष्टीनं साजरा आहे. काम्या नावाचा व्यक्ती हलकट होता. काम्या माहिती ना तुम्हाला? कामाजी कोतवाल याने नागविले बहुताशी, हरिहराची अबरू घेतो भयनाये त्याशी. जमदग्नी दुर्वास मिळाले मा, हे क्रोधा जे फौजदार मिळाला त्यासी. ए ज्वार माय बाप ज्वार, मी कायापुरीचा. ज्वार माय बाप ज्वार. एक शब्द चुकला बरं बोलताना माझा. जमदग्नी दुर्वास नाडीले महान मान. मी मिळाले शब्द म्हणलं. होतंय कधी कधी. नाही हे यूट्यूब लय बेकार झालेत. हे सगळं चांगलं केलं बघा. होकला बाळू इथं टेंबा घेऊनच आहेत माणसं पेटवायला. चांगलं किती झाले ते म्हणा. आपलं रिव्हर्स गिअर टाकला पाहिजे. इतका काम खराब. माझ्या शिवशंकरावर फुल टाकलं. लाल रंगाचं. त्या लाल फुलावर एक कविता पाहिली होती. त्या कविता लिहिणाऱ्याला थोतरच हाणावं. हलकट कविता होती ती. नालायक कविता होती ती. दिवाणी गोड नव्हती त्या मूर्खाची. तरी पण ती कविता प्रकाशित कोणी केली त्याच्या बसायची जागा हाणायला पाहिजे होती. घाणेरड्या वक्तव्याला प्रकाशित करण्यासाठी अनुमोदन प्राधान्य द्यायला नाही पाहिजे. चांगल्या कविता असावा. ह्या कविता होत्या बहिणाबाईच्या. अरे कापसावी नवले, अरे कापसावी नवले त्याले बोंड म्हणून ये. हरिनामाविन बोले त्याले तोंड म्हणून ये. हरिनामाविन बोले त्याले तोंड म्हणून ये. दुधावर आली बुरी तिले साय म्हणून येई. निजवी ते भुके पोटी तिले माय म्हणून येई. काय कविता होत्या सुंदर. असो घेतलं मांडीवर, पेटून दिलं. त्या कामाने शंकराला फूल मारलं. भगवान शिवजीनं हा काम होळीच्या दिवशी जाळला म्हणून तिला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. काम जाळला त्या दिवशी. ही शिहिका नावाची रक्ताच्या नात्यातली हिरण्यकश्यपूच्या होती. प्रल्हादाच्या रक्ताच्या नात्यातली होती. पेटून दिलं. सांगितलं राजा घरी जा. अंगाला अग्नी त्रास देत असताना ओरडू लागली. ओरडल्यावर राक्षस आले असते इजिला असतो म्हणून असं पक्क तोंड दाबलं. प्रल्हादाने जळूस तर उघडत नाही. राख झाली राख. आणि सकाळी हिरण्यकश्यपू तिथं आला तर भक्ताचा स्पर्श झाल्यामुळं राक्षसीन होती पण देवी झाली. म्हणून होळीची माती अंगाला लाईत असतात. होळीच्या दिवशी हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी पेटवलेल्या अग्नीची राख अंगाला लावली की वर्षभर त्वचेचे विकार होत नाहीत. होळीच्या दिवशी खोबरं असतं ना नारळाचं काळ्या पाठीचं, उलटं भाजायचं. पांढरा भाग इस्तवर ठेवायचा. थोडंफार खरपूस भाजलं पाहिजे आणि ते खोबरं सगळ्या लेकरांना चावायला द्यायचं. वर्षभर खरूज होत नाही. त्या अग्नीमध्ये एक तत्व असते. त्या दिवशी तत्व असते. याला शास्त्र कारणीभूत आहे, आयुर्वेद कारणीभूत आहे त्याला. हो. पण आपल्याला घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. हो. आपण दुसरं बोखंडीवर घेतलं. दुसरं
हो, आपलं आवडत नाही आपल्याला. फार मोठी ताकद. त्या हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी कणकीचे ढेकणं करतात, कणकीच्या पाली करतात, कणकीचे इंचू करतात आणि ते कणकीचे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. आमच्या घरामध्ये हे जगदंबे पाली इंचू असे बारीक बारीक उपद्रव करणारे जीव होऊ देऊ नको. जगदंबा म्हणून तिला कोणी अंधश्रद्धा माना काय माना, पण त्याच्या पाठीमागं शास्त्र आहे. पीठ आणि मीठ टाकतात त्याच्यात. हुताशनी पौर्णिमेला ऋतुबदलाचा काल असतो आणि प्रत्येक ऋतुबदलावर माणसं आजारी होत असतात. उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या जोडावर आजारी पडतात, उन्हाळ्याच्या आणि पावसाळ्याच्या जोडावर आजारी पडतात, पावसाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या जोडावर आजारी पडतात. ऋतुबदल असला की मग हा ऋतू आहे. तिथून पुढे थंडी संपत असते, उष्ण वाढत असते. हो, दिवाळीच्या पहिल्या पाण्याच्या दिवशी गावात थंडी येत असती, तर हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी गावातली थंडी बाहेर जात असती. ऋतुबदल असतो म्हणून त्या दिवशी मीठ आणि पीठ त्या इस्तवात टाकून त्याचा धूर आपण त्याला प्रदक्षिणा करायच्या, सुष्मीकरण होत असते. पूर्वीच्या काळात सर्दी झालेल्या माणसं संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर विस्तवावर कठाणाचं पीठ टाकायचे, म्हणजे हरभऱ्याचं पीठ टाकायचे आणि तोंडाला थोडंसं तेल लावायचे आणि ते धूर घ्यायचे. काही गोळ्या औषधं नव्हते, यानं सर्दी गायब. इतकं गोड होतं, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. म्हणून ती हुताशनी पौर्णिमा. मुलं त्या दिवशी गौऱ्या आणत होते. जी बाई गौऱ्या देत नव्हती तिला शिव्या देत होते, जो माणूस गौऱ्या देत नव्हता त्याला शिव्या देत होते. माणसं आता बी शिव्या द्यायलेत. त्यावेळेला अग्नीची पूजा मुलांना करायची होती. हे अग्नी नारायणा प्रदाला जाळू नको म्हणून अग्नीची पूजा. आता शिव्या द्यायचं कामच नाही. मला 250 त्या पण शिव्या पाठ्यात त्या शिमग्याच्या दिवशी देतात त्या. मी अजून नाही दिल्या, लहानपणी ऐकलेल्या आहेत फक्त. अग्नीची पूजा केली. हे अग्नी नारायणा प्रदाला जाळू नकोस. प्रल्हाद कसा जळण, अंगाला ती राख लावली. हिरण्यकश्यप, प्रल्हाद शिहिकाबाई त्या पहिल्या एसटीन गेल्या. त्याला म्हणलं बाबा निफाडला जाते तुम्हाला लुगडा आणतील, पण त्या नाही थांबल्या, हाल्टिंग गाडीनच गेल्या. मारो आली भक्ता शिव, पुढचं आठवण, मारण्यासाठी आली प्रदाला, स्वतः मेली. स्वतः मेली. दुःख वाटलं प्रल्हादाला. दुसरं कारण सांगू? धुरोडा कोणाचा सण आहे? 2 मिनिटात घेऊ का? 2 मिनिटं नाना. हो, हिप्रचिती नावाच्या राक्षसाची पत्नी शुहिका हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी जळून मेली. ती मेली तिच्या माहेरात. हे तिथं आला आणि हिरण्यकश्यपूला म्हणला माझी मंडळी मेलीच कशी? जवाब द्या, उत्तर द्या, मेलीच कशी? इतका धिंगाणा घातला, इतका धिंगाणा घातला. होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी, त्याला आपण काय म्हणतो? धुलीवंदन, धुरोडा. तो शांत बसावा म्हणून दारूचा रांजून दिला आणि मांसाचा ढिगल घातला. त्यानं बायको मेल्याचं दुःख विसरावा म्हणून दारू पिलीन मांस खाल्लं. त्याची होळीच्या दिवशी बायको मेलती म्हणून त्यानं दुसऱ्या दिवशी दारू पिली. आता धुरोडा साजरा करणाऱ्याची होळीच्या दिवशी कोण मेली? रान्नानं पिणं, पण धुरोड्याच्या दिवशी काऊन प्याला? अहो, सण बदनाम करणं आहे ना. त्या सणाला बदनाम का करायला? भारतीय संस्कृतीचा धुलीवंदन येते. अंगाला राख लावायची, रंग खेळायचा आहे. ह्याचं काय मांसाहार नाही. तो सण विप्रचिती नावाच्या राक्षसाचा आहे. तो आपण डोक्यावर घेतलाय. चला, प्रल्हादाला विचारलं, का रे? म्हणे, कुठे तुझा देव? कुठे आहेस? खांबावरी लात मारेली दुर्जने, खळेल लात मारली, कडकड 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 केलं. खांब कडला आणि त्याच्या रूप प्रगड. नरसिंह भगवान की रूप प्रगट झालं. बघा त्रिपुटी कशी आहे. डोकं शिवाचं आहे, शरीर माणसाचं आहे, अन्न हाता अस्वलाचे. जगात एकही विज्ञानवादी माणूस नाही असं रूप जन्माला आले. डोकं शिवाचं, शरीर माणसाचं, हाता अस्वलाचे. करता येतं असं कोणाला? तयार झाले. सूर्यास्त झाला. सूर्यास्त झाल्याच्या नंतर 16 मिनिटं अंधार पडत नाही.
कारण सूर्यनारायणाचे किरण या धुळीच्या रचकणात मिसळलेले असतात. म्हणून 16 मिनटं अंधार पडत नाही. सूर्याकडे बघितलं तर सूर्य दिसत नाही, म्हणजे दिवस म्हणावं तर सूर्य दिसत नाही, आणि रात्र म्हणावं तो प्रकाश आहे. दिवस म्हणावं तर सूर्य दिसत नाही, आणि रात्र म्हणावं तो प्रकाश आहे. त्याला संधी प्रकाश म्हणतात. रात्रही नाही दिवस नाही. चौकटीत घेतलं त्याला जुन्या भाषात उंबरा म्हणतात. घरातही नाही दारातही नाही. वरदान होतं ना. चला विचारलं मी माणूस आहे का? हिरण्यकश्यपू म्हणला माणूस म्हणावं तर डोकं शिवाचे, आणि पशु म्हणावं तर शरीर माणसाचे. मग माणूस नाही आणि शुहही नाही, आपलं पशु नाही. चला शेवटचा मुद्दा, मधले 9 मुद्दे सोडून द्या आता, पुन्हा कधी राहू देऊ नये. सजीवानं मरण नाही, निर्जीवानं मरण नाही. सांगा मला मुद्दा. माणसाला जी नख येतात ती सजीव आहेत का निर्जीव आहेत? सजीव म्हणावा तर कापल्यावर दुखत नाहीत, आणि निर्जीव म्हणावा तर वाढतील. मग सजीव नाहीत आणि निर्जीव नाहीत. मग सजीवानंही मरण नव्हतं, निर्जीवानं मरण नव्हतं. करू का सुरू? करा म्हणजे सुरू. फायडा मारला. ज्याची जीभ देवाचं नाव घेत नाही ती सर्पिणी. नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. मग जीभ सर्पिन म्हणल्यावर शरीर अशुद्ध आहे. भगवान नरसिंह परमात्म्याने हातास्वलाचे असताना नख ज्या वेळेला पोटात घातले त्यावेळेला ते रक्त अशुद्ध दाह करत होता हाताचा. मग भगवंतानं ती नख औदुंबराच्या पानात रोवली. औदुंबर म्हणजे उंबर. तर त्या प्रत्येक उंबराच्या पानावर फोड आली. या उंबराच्या पानाच्या फोडात तत्व आहे. उंबरानं देवाला विचारलं, देवा तुम्ही राक्षसाचं विष आमच्यात टाकले, आमचा काय फायदा? उष्णतेचा प्रकोप झालेल्या व्यक्तीनं तुझ्या पानाच्या वरची आलेली कोंब खाल्ल्याच्या नंतर त्याची उष्णता शमन होईल. आधार दिला. इतका ऐकू नका, पुन्हा सांगतो. 39 प्रभेद मिळाले, 2 सांगतो फक्त, सगळे नाही. 12 वाजतील, कसं शक्य आहे ते सांगायला. दुसरा मुद्दा, आम्हाला फायदा काय? तर नरसिंह भगवंतानं सांगितलं 4 ब्रह्मवेत्यापैकी 1 ब्रह्मवेत्ता तुझ्यात बसेल, दत्तात्रय. म्हणून औदुंबर दत्तात्रयांनी स्वीकारला. 4था, 8वा आणि 12वा गुरु घातक असतो. पंचांगशास्त्र सांगते, कर्मकांड सांगते. 4था, 8वा आणि 12वा राशिस्थ स्थानी असलेला गुरु हा घातक ठरत असतो. या व्यक्तीनं गुरुवारी उमराला खडीसाखर ठेवायची आणि 11 प्रदक्षिणा करायच्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उमराला ते अधिष्ठान नितफळ उंबराशी. 3रं वरदान दिलं. जाऊ द्या 29 पैकी पुन्हा एक सांगतो. सतत फळ तुला येत राहील. हा 3रा. आता पुढे चला, इतक्यांदा हा शांत झाला नाही. म्हणून भगवंतानी आपली नख झटकिली. ती हिवराच्या झाडावर विष पडलं. हिवर माहिती ना? हिवराची दाट सावली सज्जने वाळिली. हिवराची सावली, तिला अशी गंडलं येतात. हिवराला फळं येत नाहीत, शेंगा येतात. एक त्याच्या फांदीलाच अशी गंडलं असतात. ज्या सुनेला सासू आवडत नाही त्या सुनेने एके दिवशी सासूला खिचडी आणि भजे करायचे, नाहीतर शेवायाचा भात, गावरान तूप आणि दूध टाकायचं. सासूला स्वतः असं पोटभर खाऊ घालायचं आणि झोपायच्या टायमाला हिवराचं गंडल असं दगडावर उघडायचं. एका ग्लासभर दुधामध्ये केशर वगैरे टाकायचं, बदाम वगैरे टाकायचं आणि आत्याला प्यायला द्यायचं आणि सकाळी कपडा आणायला जायचं. पण ज्या सुनानं सासूला पाजलं त्या सुनाच्या सुनाला गिरगावकर स्वतःहून गंडला आणून देईन बरं का. मग तुमच्या सुनायला मी सांगेल ह्या सासूला मार म्हणून. हिवरामध्ये विष आलं. म्हणून हिवरावर विकल्प बसला आणि हाच विकल्प मंत्रेच्या अंगात शिरला आणि याच विकल्पानं 14 वर्ष 27 दिवस पंढरपुरातल्या मालकाला वनवास करावा लागला. इतकं हिवर नसतं. चला पुन्हा विष राहिलं. मोहाच्या पानात विष पानं रुतवली. मोह माहिती ना, मोहाचं झाड.
मवानं सांगितलं देवा आता तुमचं 20 शमन झालं, मला काय देता? हिवरानं विचारलं मला काय देता? तुझ्यामुळं रावणानं बंदीत घातलेल्या 33 कोटी देवता तुझ्यामुळं मुक्त होत्या, हिवरामुळं मुक्त झाल्यात. हिवरावर जर विष नसतं तर विकल्प बसायला जागाच नव्हती. विकल्प तिथेच बसला, मंत्रीच्या अंगात शिरला आणि मग मंत्रीच्या अंगातला कैकेयीच्या अंगात शिरला आणि कैकेयीनं वरदान मागून घेतलं, जष्टादुरी दिगंतरी धाडावे, कनिष्ठासी राज्या सुहासनी बैसावे. 2 वरदान मागितले म्हणून राम वनवासाला आणि म्हणून बंदी सुटले. हिवराला ते वरदान. मोहाच्या झाडामध्ये न करू तिला विष कायमचं संपलं. पण मोहाने विचारलं आम्हाला वरदान काय? पितृ पंधरवाड्यामध्ये पक्ष करत असताना मोहाच्या पानाचा द्रोण करतील, त्या मोहाच्या पानाच्या द्रोणामध्ये हळद कालवायची आणि तो गंध पितृदेवांना लावल्याच्या नंतर पितृदेव तृप्तावसो चंदनंच महत्पुण्यम पवित्र पापनाशनः अक्षिदंच महत्पुण्य पवित्र पाप विलेभन भयस्थितो पितरोर शांतिरो दक्षिणाधिपतयो नाम यमाग्रो भयस्थितानां कालाति छंद खंडाभयानां यक्षति किन्नर गंधर्वानाय लोकपाला भय द्विकतिपाल चारुहासानाति परमति हंस सकल सुधाभय काल छंदे रक्तम चंदनम रक्तति पुष्पा अंगुष्ठानादि बसनानो भयो. पितराचा विधी असतो. 2-4 वर्ष हेच केलं मी, आता करीत नाही. हेच करीत होतो पहिलं, आता नको वाटते, कटाळा आला. ते इकडे आलो ना त्याच्याला आता तिकडे जायचं. पिंड जर मोहाच्या पंत्रावळीला दान दिला तर पितृ तृप्त होतात म्हणून ते दान दिलं. पण याच्यातल्या विषानं काय केलं सांगू तुम्हाला? मोहाच्या झाडामध्ये हिरण्यकश्यपूचं विष नरसिंहाने टाकलं तर मोहाच्या झाडाला फुलं आल्यावर झाडाला पान राहत नाही. मोहाच्या झाडाला फुलं आल्यावर झाडाला पान राहत नाही आणि मोहाच्या फुलाचं ज्यांनी पाणी पिलं त्याच्या घरावर पत्तर राहत नाही. हे ओरिजिनल हिरण्यकश्यपूचं विष मोहाच्या झाडात केलं. हो. बघा कसं असेल ते. फुलं आल्या तरुयाम नग्न. माझ्या भाषेत सांगू, फुलं आले की झाड भोंगळ. याच्या पलीकडे काय सांगू आता? पानच राहत नाही, पानच. तर या फुलाचं ज्यानं पाणी केलं त्याच्या अंगावर कपडे कसे ठेवीन ते? त्याचं घर झाकलेलं ठेवतंय का? ते पत्रच काढून टाकतंय. हा नरसिंहाचा अवतार. इति श्रीमन महाभागवते पुराणे सप्तम स्कंधो नरसिंहचरित्रायां प्रह्लादो शुद्ध पुनितो भक्तयो अध्याय. हरये नमः हरये नमः हरये नमः. 5 मिनिटात सांगतो. आज गोरोबा काकांची पुण्यतिथी. फार विरक्त माझे गोरोबा काका. काय गोरोबा काकांचा अभ्यास. गोरोबा काकाचे हात तुटले गेले शपथेमुळं. वैराग्याचा मेरो तो गोरा कुंभार तोडी येले कर आनेसाठी. चिखल तोडीता तोडीता लेकरू तोडीलं. नवलाची गोष्ट अकस खये बाई कुंभाराने बाळ तुडविले पाये. हसत खेळत बोबडे बोलत नवलाची गोष्ट ऐक सखये बाई कुंभाराने बाळ तुडविले पायी. बाईनं पाहिलं नावाचं धनी भजन बंद का केलं म्हणून चाक फिरवायची काठी घेतली. मारणार. बाईच्या लक्षात आलं आपला जीव जातोय. तुम्हाला पांडुरंगाची शपथ हात लावतात बघा. बायकोचं रूपांतर बहिणीत झालं. स्पर्श बंद. आईला सांगितलं आई मी शपथ घातल्यापासून माझं रूपांतर बहिणीत झालं. बाईनं मालकाला सांगितलं. दुसरी बहीण लग्नाला आलती. गोरोबा काकाच्या सासऱ्याने गोरोबा काकाला दुसरी बायको दिली आणि सासऱ्याच्या पाया पड्या सासऱ्याने सांगितलं जावाई पहिलीला जसं सांभाळलं तसं हिला सांभाळा. तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. बायका 2 आणि मालक संन्याशी. हातात लावायचं ना, स्पर्शत नाही. काय करा. शेजारी शहाणी होती. लय काय काय शेजारनी शहाण्या. तुम्ही शेतात राहतात म्हणून बरं आहे. ज्या ज्या गावात राहतात त्या शेजारणीला शिकित्यात.
हो, दुसऱ्याच्या सुनाला शिकणारी तुम्ही 6 जणी उठा. दुसऱ्याच्या सुनाला लावून उठा 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 तुम्ही उठा. काय नाही काका ओळखीचेच आहेत माझ्या, काय ताण नाही. उठा उठा. झोपीत जळताना तशा लोकांच्या सुनायला शिकित आणतं. त्याला वाटलं खरंच कळतं का नाही हो. त्याला वाटलं महाराजाला खरंच कळतं का नाही. नाही कळत. लोकांच्या सुनाला काही शिकव जा नका, चांगलं शिकवी जा. एका बाईनं सांगितलं लय देवलास नाही का तुमचा, बाटवान त्याची शपथ. दोघी बाजूला निद्रा केल्या, शपथ बाटली. तोडी येले कर आणेसाठी, जाऊ द्या त्याला जाऊ द्या, ते मागच्या जन्मात भाजणे असेल, पण दारू पिऊन भजन केली म्हणून कुत्र झाले. आलन भागवतात ते. हो असं ना मागचं आहे का नाही अन्न काहीतरी चूक केल्यामुळे कुत्र झाले. मग हात तोडले. संक्रांत जवळ आली आणि जवळ संक्रांत आल्याच्या नंतर गावातल्या बायका म्हणल्या आम्हाला आता सुगडे. मध्यंतरी 4-5 वर्षापूर्वी लय नाटकं करू लागली काय काय लोक. तांब्याचेच बोळके आणू लागले, कोणी चांदीचेच बोळके. द्वारका, वछा, चतुरा, अंतिके, मंजुळे या चांदीच्या आणि सोन्याच्या बोळक्यात वाण देत नसतेत, मातीच्याच गाडग्यात वाण देत असतात. हे जरा ध्यानात ठेवत जा. काय सांगतो गिरगाव करतं. या देशातला 1,00,000 कोटीवाला जरी मेला तर विस्तू त्याचा सोन्याच्या गुंडीत नसतो, नाना गाडग्यात असतो. संसारिकाला गाडगं 14 बाऱ्या लागते, संन्याशाला 13 बाऱ्या लागते. आपल्या लग्नात बी गाडगं लागते. त्या गाडग्यामध्ये एक हळकुंडून सुपारी टाकते. गोत्राम भिन्नो गोत्र स्थिती असं का नाही. लग्न थोडीच लावायचे, वेगळंच सांगतो. गाडग्याला किंमत आहे. गाडगं मातीचं पात्र फार सुंदर आहे, पवित्र पात्र आहे, मातीचे पात्र आहे. मधात काही काही लोकांनी नाटकं केली. एक जण काशीला गेला आणि ते म्हणला मी कपात चहा पित नाही. मी म्हणलं बुटात पितो का मग. अहो कप मातीचा आहे, मातीचं पात्र थोरे साहेब सर्वात पवित्र. पण आम्ही जर ते सांगितलं ना तुम्ही आम्हाला तांब्याची ताटं देणारच नाहीत, मातीच्याच झाकण्या देतात. म्हणून आम्ही कधी कधी ते झाकून ठेवतो. ताम्रपत्राणाहं दानम गोदानम समानम. नाही तर सोन्याच्या पात्रापेक्षा अधिक मासामध्ये मातीच्या पात्रामध्ये जर गावरान तुपातले अनरसे एखाद्या साधूला दिले तर गौदानम समानम पुण्य. पण ते खापराचे पात्र काय करावं घरी नेऊन झाकाव बायकाच्या डोक्यावर. त्याच्यामुळे आम्ही खापरं सांगतच नाहीत. हे आमचाच दोष आहे. म्हणून हे आगावपणा झाला बघा. मातीच्या पात्राला किंमत आहे. गोरोबा काकानं सांगितलं रावसाहेब, तात्यासाहेब, नानासाहेब, भाऊसाहेब मी एखाद्या पाहुण्याला बोलितो. कोणी येतो पाहुणा, पैशावाल्याला किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. कोणी येईन कोणी येईन. संक्रांत 15 दिवसावर आली. संध्याकाळी गोरोबा काका अंथरुणावर पडे रडू लागले. देवा निष्ठेनं गाव सांभाळलं, गावानं मला लेकरासारखं प्रेम दिलं, पण या गावातल्या सौभाग्यवती स्त्रीला वाण देण्यासाठी गाडगे करायला कोणी नाही. काय ताकद. झोप लागली. सकाळी 3-3:30 वाजता आरती झाली. आरती झाल्यावर पूजा पाठ आरती झाली. विटेहून खाली उतरले आणि लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी जी लाल रंगाचं पातळणेस, लालच आहे ना, काष्टा घाल. मालकानं पंढरपुरातल्या मालकिनीला काष्टा घालायला लावला. कुंकू लाव. लावलंय ना, गोल नको लावू, आडवं लाव. आई साहेब म्हणलं मा कष्टा घालायला मी घातला ना, आडवं कुंकू कसं काय. मी सांगतो ना तुला आडवं लाव म्हणून. लावला आडवं कुंकू. भगवंतान गरुडाला सांगितलं ते लाल पटका घे. बांधला पटका. धोत्राच्या आच्या गोच्या खवल्या, निमस्ती घातली. पंढरपुरातला मालक कुंभार आणि पंढरपुरातली मालकीन कुंभारीन. झाला कुलाल पंढरीनाथ, झाला कुलाल पंढरीनाथ. कुंभार झाले दोघ जण. पसारा टाकायचा कशावर. गरुडाला सांगितलं गाढव होईन. काय देवा मला गाढव म्हणतास ते तू. अरे मी कुंभार झालो, मालकीन कुंभारीन झाली, मग तुला गाढव व्हाल काय हरकत आहे. झाले गरुड गाढव. तेर ढोकीला आले. तेर ढोकीत आल्याबरोबर बाया म्हणल्या माय गोरोबा काकाचा पाहुणा आला. पाहुणा होता वय हे पंढरपुरातला मालक. ज्या साधूची आजची पुण्यतिथी आहे, साधूचा अधिकार किती मोठा आहे बघा संतांचा.
आले तिथे गोरोबा काकाच्या हात तुटलेले असं रामराम केला. या बसले, करा धंदा. रगील होतं पंढरपुरातलं. काय देतान? गोरोबा काका म्हणले आम्हाला फक्त भाकरी द्या आणि जितकं येईन तितकं तुम्हीच घेऊन जा. हे का न्यासाठी आलतो होय, पण बांधून लय पक्क घेते ते, बोली लय पक्की करतोय. सुरू झालं ते. तेर ढोकी का तेर गावी आहे भक्ताचा भक्तीचा रंग, तेर गावी आहे भक्तीचा रंग, गोरोबाच्या चित्रामध्ये नाच पांडुरंग, गोरोबाच्या चित्रामध्ये नाच पांडुरंग. तेर गावी आहे भक्तीचा रंग, गोरोबाच्या चिखलावरे नाचे पांडुरंग, गोरोबाच्या चिखलावरे नाचे पांडुरंग. चिखल तोडू लागले, आईसाहेब पाणी आणू लागल्या. काय गाडगे तयार केले. एक बाई आली आणि गाडगं हातात घेतलं. म्हणलं ए तुळसा बोटान काय वाजिती, हान बी तडाव. काय आडमुठ कुंभारे माय, आधी आडमुठच ना. गाडगं हातात घेतलं आणि भिंतीवर आणलं. थोरे साहेब चेंडू आणि तळेल दिवशी गाडगं उडालं. बायका म्हणले मा गाडगे दगडावर पण फुटून होत. काही लोक म्हणले कुंभार जरा अवकाळीत दिसायलो होय. एक जण म्हणला अरे कुंभार ते गाढव बी लोळत नाही ना. आता गाढव होतो ना, ते गरुड होता ना. लोक म्हणले त्या कुंभाराचं गाढव लोळतच नाही. भगवान म्हणले गरुडा लोळणं. अरे म्हणले मी का गाढव आहे का? अरे पण गाढ व्हायसाठी लोळणं. तू लोळल्याशिवाय गाढ व्हायला समाधान होत नाही ना, म्हणून लोळणं. म्हणून गरुड लोळले. एक जण म्हणला भूकच न. देव म्हणले भूकणं. देवा मी का गाढव आहे का काय? गाढवाचं रूप घेतलंय, पण तू या सोयऱ्यासाठी भूकणं. या गावात लय सोयरे आहेत तू, त्याला मळमळ व्हाले ना, भूक तू भूक. गरुड गाढवाच्या रूपात भुकला. गोरोबा काका म्हणले जेवढं आले तेवढं घ्यान जा. हा बोलू ते राहिलेत ना. पूर्वीच्या काळात नावी दादा, सुतार दादा, कुंभार दादा यांना 5 पेंड्या देत होते. 5 पेंड्या डांब्यातल्या कणसाच्या. हे पंढरपुरातला मालक कुंभार दादा झालते ना. तेर ढोकीत एक श्रीमंत पाटील होता, त्याला 3.25 एकर जमीन आणि त्याच्या रानातल्या पेंड्या माग. मालक कोण्या सोडीवरल्या नेऊ? अरे नेणं म्हणला कोणत्या बी. अरे तुरच बोललो ते. आता हे विठू पाटील त्याचे नाव, ह्यो का लहान पाटील होय. हा सगळ्या पाटलायला दळी तू, त्याचं नाव ह्यो पाटील. त्यानं बटन दाबल्यावर एकही जिता राहत नाही, त्याचं नाव ह्यो पाटील. आणि मग गरुडाला सांगितलं याची पायभर जरशी सोय. सगळ्या कणसाच्या ज्वारीच्या ज्या सुड्या होत्या का, इकून काही पखड आणि इकून काही पखड, चट गोरोबा काकाच्या दारात आणून हे पाट येड्याला गेलो, बोंबलूच लागलो. काहीच नाही म्हणले. काय ताकद असेल त्याची. दृष्टांत संपला. जगाचा मालक ज्या वारकऱ्यासाठी इतकं खाली येतो, त्या वारकऱ्याचं नाव आहे गोरोबा काका. कायवान वातान पुरेवानी मस्तक चरणी ठेवी तसे. भवभागवते पुराणे सर्वस्थित प्रज्ञारमुच्यते. होते चतुर्थो दिनो भयव्याप्तो कथा प्रसंगो अध्याय हरये नमः. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. आना परीने गायले जा, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. वेद तरोचे मधुर फळ, स्वादो रस जे स्वज्वळ. आत्मा राम मुनी सकळ, सेवुनी झाले जन सुफळ.
पहा पर्वणी आली आवनी की आगहरणी भवजल तरणी आरती करू तुझ जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता हे देव्या व्यासाचे वाणी सार्थक हरि गुण गावोनी शास्त्र पुराणे मुकुट परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्षतत्वता देहाता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गमते जनुमानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले हरिता विहरे हरिहंस चित्त लोक सुकमळे संत द्विज कुळे सेवो निरमले भान हरपले रसपिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा प्राणची कीर्तनकाराचा देवा कविवर संताचा जनुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रव्यांतरेचा तमहरता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदे मन पूर्ण अनन्य होता या शरण कचित टळे जन्म मरण त्रितापगाती चिरये शांती नाथै वदती कृष्ण पदे ठेवो माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहार सदा वसंतम हृदयारविंद भवाम भवानी चैतन्यमान घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यानी पायन रूप तुझे प्रेमे आलिंगिन आनंद भूषण भाव्यवाळीन विठ्ठल रघुमाय ढोबा रघुमाय ढल रघुमाय ढोबा तुकाराम 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 टाळ टाळी 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 तुकाराम 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 हात वरी करा सर्वांनी तुकाराम